नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील कोरेगाव पार्क डॉन बॉस्को ग्राउंडवरती आज बेटी सुरक्षा अभियान अंतर्गत मदर टेरेसा कपचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे। आज या ठिकाणी जे आपण आयोजन करतात आयोजन पर आपण सांगा। आजचं आयोजन म्हणजे सर्वात प्रथम मी शायनी आणि ऑक्झिलम वेलफेअर सेंटर आणि त्याचसोबत सेलिजन कोऑपरेटर्स एरोडा युनिट यांच्या मी मनापूर्वक आभार मानत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहत आहोत की ही फुटबॉल स्पर्धा जी आपण केली फक्त त्यांची मदत आपल्याला लाभली आणि त्यांच्या मदतीमुळेच आज आपण पाहतो की हा टुर्नामेंट सक्सेस झालेली आहेत। यासाठी मी आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी प्रत्येक मुलांचे मी मनापूर्वक आभार आणि यामध्ये सुद्धा आम्ही या ग्राउंडचे परमिशन्स जे आम्हाला दिलेली आहेत फादर वॅलेरियन डॉन बॉस्कोचे सुद्धा आम्ही मनापूर्वक आभार आणि त्यामध्ये प्लॅनर्स या इव्हेंट प्लॅनर म्हणून अन्नास इव्हेंट यांच्यासुद्धा मी मनापूर्वक आभार व धन्यवाद करतो। आणि या ठिकाणी मुलींनी पार्टिसिपेट केला आणि आजचे जे विनर आणि रनर्स अप आहेत त्यांनासुद्धा पुढची चाल शुभेच्छा म्हणून मी आज घोषित करतो। थैंक यू वेरी मच। ताई आज या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतलेले कसं वाटलं तुला आज? बहुत अच्छा लगा, हमने बहुत अच्छा खेला और सबने बहुत अच्छा खेला। दोनों टीम्स बहुत एफर्ट डाल रहे थे और बहुत मज़ा आया इस टूर्नामेंट में। मदर टेरेसा कपच्या निमित्त आज मुलींसाठी किंवा महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छिते, काय बोलाल? आजकल आपको जो करना है करना चाहिए, गेम्स खेलना चाहिए, स्पोर्ट्स खेलना चाहिए। अब पेरेंट्स को बच्चों को अलाउ करना चाहिए स्पोर्ट्स खेलने के लिए और अपने कंट्री को रोशन करना चाहिए और बहुत अच्छी चीज़ें करनी चाहिए। पालकांसाठी काय सांगाल? पालकांनी लोकांनी मुलांकडे असं खेळासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यासाठी काय सांगाल? पेरेंट्स को अपने बच्चों को खेलने देना चाहिए क्योंकि वो एक दिन इंडिया को रोशन कर सकते हैं और बहुत बड़े बड़े जगह पे जा सकते हैं। तो हाँ, मदर टेरेसा कपचं आयोजन केलेलं आहे, मुलींसाठी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। काय सांगाल आजच्या या स्पर्धेच्या निमित्त आज पाहुणे म्हणून आज तुम्ही आला होता? I was very glad to see the girls playing so enthusiastically. There's a saying, many play but few win. So that was the fact that we saw here. But I'm very happy some of the captains just said, they said that all must get the chance, all the girls must get a chance. The parents must be encouraging to the girls to take up any activities. It's not only for boys, everybody, girls and boys equally must take part in all the activities that is existing, that is in front of us, that is provided to us. And winning or not winning, that is not the matter, but you give your part, then God will bless you, give you a best part of it. मुलींना प्रोत्साहन करण्यासाठी असं खेळाचं आयोजन झालं पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? Sure, we have to give continuous encouragement from organizers as well as by the parents. मदर टेरेसा कपचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे, तर आजच्या प्रसंगी तुम्ही खेळलात, काय सांगाल आजच्या प्रसंगी? आजचा गेम ॲक्च्युली खूपच चांगला होता, सगळे चांगले खेळले आणि आमचे ज्युनियर्स पण चांगले केले, सगळ्यांना चान्स भेटला। थँक्यू तुम्ही हे अरेंज केलं तर म्हणून, सगळे फॅसिलिटीज पण चांगले होते। थँक्यू। आज आपण बघतो खेळाकडं हार न जीत याचा विचार न करता प्रत्येकाने खेळ म्हणूनच त्याला बघितलं पाहिजे। हो, यात चान्सेस भेटतात, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटतात। हारणं जितणं तर सगळीकडे होतच राहतं, तुम्ही ह्यातून जे शिकता ते जास्त इम्पॉर्टंट असतं। फुटबॉल आज या फुटबॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहुणे आलते, आज तुमच्या हस्ते बरेच जे विनर आहेत त्यांना प्रोत्साहित आपण सन्मान केलेला आहे, तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्हाला काय वाटलं? आज खूप छान वाटलं आणि मला माझे शाळेचे दिवस आठवले आणि खरंच ह्या मुलींनी इतकं छान खेळलं। आय मीन लाईक रेड टीममधून सुद्धा मी बघत होते मुली लिटरली बॉल ते हिट करत होते त्याच्या हेडनी आणि हे मुली पडून सुद्धा उठत होते आणि ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। विनिंग अँड लुझिंग जसं सगळे म्हटले दॅट डझंट मॅटर, पण तुम्ही एकदा पडला, आय मीन लाईक वेन यू लूज द वे यू राईज दॅट मॅटर्स अ लॉट। मग ते खूप छान वाटलं मला। या आजच्या या पालकांसाठी आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्त काय सांगाल? पालकांना खरोखरच सांगणार आहे की नाही का मुलींना म्हणजे जास्त करून एनकरेज करायला पाहिजे आणि त्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये पाठवायलाच पाहिजे। त्यामुळे सगळ्या पालकांनी ॲक्च्युली त्यांच्या मुलींना स्ट्रॉंग करायचं असेल तर त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकायलाच हवं, त्याच्यामुळे त्यांना डिसिप्लिन मिळतं आणि हो ते
वर्ल्डला म्हणजे जगाला ते इन्स्पायर करू शकतात. आज या अशा जे स्पर्धेचं जे आयोजक लोक करतात त्या आयोजकांसाठी आज आपण काय सांगाल? त्यांचं तर मनापासून खूपच आभार. आणि ते लोक असं आयोजन करतात आहे ह्या कार्यक्रमाचं, त्यांना अजून ह्यामध्ये भरभराटी मिळावं, त्यांनी सगळीकडे जाऊन असं आयोजन करावं. कारण आज मुलींना असं हे स्पोर्ट्स इव्हेंट किंवा दुसरे काही ॲक्टिव्हिटीज ते करण्यासाठी आज खूपच गरज आहे. त्यामुळे म्हणजे मुली कसं रेकग्नाइज होतील वर्ल्डसाठी. सर, आज आपण बघतो नुसतं बेटी सुरक्षा कागदावर न राहता खरं तर ग्राउंडवरती त्यांनी दाखवलेली आज. आणि अशा आयोजन करत असताना आयोजकांना धन्यवाद तर लोक बोलतात, पण पुढच्या वेळेस आयोजकांकडनं तुम्हाला काय अपेक्षा, कशा पद्धतीने अजून आयोजनामध्ये सुधारणा केली पाहिजे, काय वाटतं? नेहमी पुणे जिल्हा फुटबॉल संघटना असे टुर्नामेंटला प्रोत्साहन देते ज्यांच्यामुळं आपली मुली पुण्याचा, महाराष्ट्राचा आणि भारताचं नाव लौकिक करणार आहे. आज आपण पाहत असेल की आमची 3 मुली इंडियाला जाऊन आलेत. त्याच्यानंतर आपले मुली डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप असतात तिथं आपल्या पुण्याचं नाव लौकिक करत आहेत आणि बरेच मुली आपल्या महाराष्ट्राला आज रिप्रेझेंटेटिव्ह करत आहेत. ह्या सर्व याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हे सर्व म्हणजे जे मुलींना जे आमचे कोच आहेत त्यांच्यासाठी जे आम्ही प्रशिक्षण घेतो आहे, म्हणजे डी लायसन्स असो, सी लायसन्स असो, बी लायसन्स, ए लायसन्स, या माध्यमाने हे कोचेस मुलं तयार करत आहेत. असे आमच्यापाशी 450 प्लेयर जे आहेत पुण्याला रजिस्टर्ड आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राला आमची मुलं सिलेक्ट होत आहेत. त्याबद्दल मी सर्व आमची कमिटी पुणे जिल्हा फुटबॉल संघटनाची, त्याचप्रमाणे जसे आज बेटी सुरक्षा अभियानचं जे सिरिल फ्रान्सिस यांचा जे ग्रुप आहे हे नेहमी असं करावं. आम्ही पुणे जिल्हा फुटबॉल संघटनाच्या वतीने कधीही त्यांनी सांगितलं तर आम्ही त्यांना मदत करू आणि या असले टुर्नामेंटला प्रोत्साहन देऊ ज्यांच्यामुळं मुली आत्मनिर्भर व्हावं ही आमची इच्छा आहे.